नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हे पाहू शकता बघा, निसर्गरम्य वातावरण कसलं छान दिसतं. हे जे आपल्या गावाकडे बघायला मिळतं ते आपल्या शहरी भागामध्ये नाही बघायला भेटत. आणि हा आमच्या घराच्या समोरचा परिसर आहे. परिसर म्हणजे शेतच आहे आणि शेतातच घर बांधलेलं आहे. पाहू शकता इथं केळीचं झाड आहे, परत गुलाबाचं झाड आहे आणि हे आमच्या घरचे कांदे झालेले होते. हे बघा, पाहू शकता. आता हा उन्हाळी कांदा आहे आणि हा कांदा जास्त दिवस टिकू शकतो. म्हणजे जवळजवळ कमीत कमी हा 6 महिने ते वर्ष टिकू शकत असेल बहुतेक. मला पण जास्त नाही सांगता येणार, पण 6 महिने साठवणीचा कांदा आहे हा. आणि उन्हाळ्यापर्यंत या कांद्याला काहीच नाही होत. हा कांदा बघू शकता तुम्ही. हे कांदे आमच्या घरचे झालेले आहेत आणि मस्तपैकी असल्या वातावरणामध्ये ओल्या ओल्या शेंगा, आणि या शेंगा भाजते आहे मी आता. जी आपण स्वतःच्या हाताने उपटून आणण्यापासून ते तोडेपर्यंत किंवा आपण भाजेपर्यंत त्या शेंगा जी खाण्यात मजा असते ना, ती मजा कुठेच नाही. आपण विकत आणल्या आणि किती जरी भाजून खाल्ल्या तरी ही टेस्ट वेगळीच लागते. आणि स्वतःच्या हाताने भाजून खाण्यात जी मजा आहे ना, ती कुठेच नाही आहे. आणि खरंच आम्ही गावी खूप मज्जा केलेली आहे. आणि गावाकडचं वातावरण तर एवढं मस्त झालेलं आहे ना, खरंच असं यावंसं नाही वाटत आहे. आपल्या पुण्याला यावंसं नाही वाटत आहे. खरंच खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि गावी खूप करमतं पण बरं का. पण नाईलाज असतो, काही गोष्टींसाठी आपल्याला घरून बाहेर राहण्यासाठी यावंच लागतं. हे फक्त आपण दुसरं कोणीच नाही समजू शकत. आणि या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच सबस्क्राईब होत आलेले आहेत माझे 930 सबस्क्रायबर काहीतरी झालेले आहेत. आणि थोडासा पल्ला गाठायचा आहे आणि वॉच टाईम काउंट होत आहे. वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. वॉच टाईम कंप्लीट म्हणजे कंप्लीट नाही आहे माझा तो. तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात तरच वॉच टाईम कंप्लीट होईल, अगर नाही होणार आहे तर वॉच टाईम कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. आणि थोडे काही सबस्क्रायबर राहिलेले आहेत ते तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. शेंगा आता भाजत आलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. शेंगा भाजल्यातच आता. आणि चला आपण खायला घेऊया. तोपर्यंत व्हिडिओ बघा. बाय बाय.